काही स्वातंत्र्य सैनिक रत्नागिरीच्या सेंट्रल प्रिझनमध्ये अटकेत ठेवलेले होते। द्वितीय श्रेणीचे गुन्हेगार म्हणून त्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्याच्यात 17 वर्षाचा एक छोटासा मुलगा होता। तो रत्नागिरीतलाच होता। पकडलं का होतं? वंदे मातरम, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत ते पूर्ण शहरात फिरत होते। कुठल्या तरी भूमिगत कार्यात त्यांचं नाव येत होतं, पण वय वर्ष होतं फक्त 17। त्या अभेद्य तुरुंगात ती सगळी लोक होती आणि तेव्हाच अचानक रात्री आरोळ्या उठल्या। सगळेच स्वातंत्र्य सैनिक जोरात वंदे मातरम म्हणून ओरडायला लागले। सगळी ब्रिटिश फोर्स अलर्ट झाली आणि कोण आहे, काय झालं, काही समजायचाच पत्ता नव्हता। आणि तेवढ्यात त्या सेंट्रल प्रिझनचा मागचा एक दरवाजा उघडलेला दिसला। त्याच्या मागची भिंत फुटलेली होती आणि त्याच्यातनं 2 क्रांतिकारक पळून जाताना दिसले। लक्षात घ्या, जिथे सेनापती बापट होते, जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं होतं, त्या तुरुंगातून पळून जाणं अशक्य होतं, पण ती अशक्यप्राय गोष्ट ह्या 2 क्रांतिकारकांनी केली होती। त्याच्यातले एक क्रांतिकारक म्हणजे हा 17 वर्षांचा मुलगा। त्याच्या पुढची कथा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे। तिकडून ते चालत कसे बसे पावसला पोचले। पावसला देसायांकडनं मदत घेऊन लपून छपून त्यांनी कसं तरी कोल्हापूर गाठलं आणि कोल्हापूरहून त्यातला एक व्यक्ती नागपूरला गेला आणि दुसरा व्यक्ती मुंबईला पळाला आणि त्याच्यानंतर कार्य परत सुरू झालं। तो 17 वर्षाचा मुलगा आहे, एवढा लहान आहे, तरी त्यांचं कार्य एवढं उत्तुंग होतं की सगळ्यांचे डोळे दिपले होते आणि त्याची खबर अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेली होती। तेच 17 वर्षाचे तेव्हाचे स्वातंत्र्य सैनिक हे नंतर खूप मोठे काँग्रेसचे आणि समाजवादी नेते झाले। त्या व्यक्तीचं नाव आहे लांजाचे माजी आमदार शिवाजीराव सावंत। आता ते नक्की कोण होते? 17 वर्षानंतर त्या प्रिझनमधनं, त्या जेलमधनं पळाल्यानंतर त्यांचं कार्य काय होतं आणि अगदी शेवटपर्यंत त्यांनी जे समाजसेवेचं व्रत आचरलं, त्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे ऐकणार आहोत। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। आजचा एक स्पेशल व्हिडिओ शिवाजीराव सावंत यांच्याबद्दल। आता त्यांचं कार्य तुम्हाला साधारण माहीत असेल। लांजा तालुक्याचे ते आमदार अनेक वर्ष होते, पण त्याहीपेक्षा जास्ती एक व्यक्ती म्हणून ते कसे होते, त्यांचं कार्य काय होतं, त्यांनी वेगवेगळी बलिदानं कशी दिलेली आहेत आणि त्यापेक्षा ते एक स्वातंत्र्य सैनिक कसे होते, तेव्हाचं त्यांचं योगदान काय आहे, ह्या सगळ्याची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 8वीत असताना फाटक हायस्कूलला होते, तर त्यावेळेला म्हणजे पत्रकं वाटायला, अंडरग्राऊंड पत्रकं वाटायला, वार्तापत्र, चिठ्या बिट्या द्यायला लहान मुलांचं करायचं, तर त्याच्यात हे पुढाकार होते। तर त्याला ह्यांना पकडलं आणि आत ठेवलं। तेव्हा त्या 8वीत शाळेत होते आणि त्यावेळेला काहीतरी सावरकर पळाले आणि अजून एक कोणतरी स्वातंत्र्य सैनिक पळाले, तर त्यांच्या डोक्यात ते पळाले, मग आपण का नाही पळू, हे त्या डोक्यात होतं आणि त्याच्यात त्यांनी प्लॅनिंग करून ते पळण्यात यशस्वी झाले। आता तिकडून पळाल्यानंतर नागपूरला त्यांचं कार्य सुरू झालं। स्वतः गांधींना वर्धाच्या आश्रमात ते भेटले आणि त्याच्यानंतर पूर्ण देशातले स्वातंत्र्य सैनिक, सत्याग्रह चळवळीतली वेगवेगळी लोक आणि महात्मा गांधी यांच्यातलं ते दुवा ठरले। 1943, 44 आणि 45 हे तिन्ही वर्ष ते अटक झाले होते आणि त्यांना अनेक वेळेला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं। अनेक अथक प्रयत्नांनी 1946 साली त्यांची सुटका झाली। अशा शिवाजीरावांचा जन्म 26 ऑगस्ट 1925 रोजी झाला। झाडगाव मधल्या अतिशय एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता, पण ते कुटुंब होतं ते सावंत साळुंखे घराण्यातलं। मी सावंत साळुंखे घराण्याबद्दल आधी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। अशा दैदिप्यमान इतिहास असलेल्या कुटुंबातून ते आले होते, त्यामुळे काहीतरी कर्तृत्व करणार हे दिसतंच आणि ते आपल्याला पुढे पाहताच येते। 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठलाही माणूस शांत बसेल, एक खूप मोठा उत्सव करेल आणि त्याच्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची याचा विचार करेल, पण शिवाजीराव सावंत त्यातले नव्हते। 565 वेगवेगळी संस्थानं ही स्वतंत्र होण्याची स्वप्न बघत होती आणि त्याच्यात एक महत्त्वाचं संस्थान होतं, ते म्हणजे जंजिरा। जंजिरा संस्थानाला एक वेगळा स्वतःचा इतिहास होता आणि त्या इतिहासातून त्यांची अशी चर्चा चालू होती की ते पाकिस्तानशी विलीन होते आणि ह्याची जाणीव शिवाजीराव सावंतांसारख्या अनेक लोकांना झाली। एक संघटन उभं राहिलं। 30 जानेवारी 1948 साली जंजिरा मुक्ती संग्राम सुरू झाला
अनेक लोकांना जंजिरा मुक्ती संग्राम एवढा महत्त्वाचा आहे असं वाटत नाही, पण तेव्हा सक्रिय सहभागातनं जंजिरा मुक्ती संग्रामाचं काम शिवाजीरावांनी केलेलं आहे. ते अगदी पुढाकार घेऊन हे काम करत होते. लक्षात घ्या, जंजिरा हे खूप छोटं संस्थान होतं, पण ते संस्थान आपल्याजवळ आहे, कोकणातलं आहे आणि त्याचा सगळ्याचा भाग म्हणून स्वतः शिवाजीराव त्याच्यात गेले. त्यांनी सक्रियपणे उडी घेतली आणि त्याच्यानंतर 1952 मध्ये त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे काम सुरू केलं. रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग किंवा रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी राष्ट्र सेवा दलासाठी खूप चांगलं काम केलं. त्यांचा पुढाकार ह्या कामात कायमच होता. पण 1953ला परत एकदा स्वातंत्र्य सेनानी म्हणून ते एका युद्धात उतरले. आता ते युद्ध कुठलं होतं? देश स्वतंत्र झाला होता, मग युद्ध होतं ते गोवा मुक्ती संग्रामाचं. 1953ला ते गोव्यात स्वतः जाऊन स्थायिक झाले. त्यांनी गोवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर तिकडे सक्रियपणे गोवा मुक्ती संग्रामाची चळवळ उभी करण्याचं काम त्यांनी केलं. 54-55ला ते परत इकडे आले. परत इकडे आल्यानंतरही त्यांनी गोव्याच्या सीमेवरच्या भागात राष्ट्रीय गोवा काँग्रेसला एक मजबूत पाया देण्याचं काम केलं. त्याचंच रूपांतर 1960 मध्ये तुम्हाला गोवा मुक्ती संग्रामातून आणि गोवा मुक्ती संग्रामातून गोव्याच्या पूर्ण स्वातंत्र्याचा इतिहास दिसतो. आता हे सगळं केलंय, ह्याच्यात शिवाजीराव सावंतांचा सक्रिय सहभाग होता आणि ते सांगणं इथे मुद्दाम गरजेचं आहे. म्हणजे ते खरं धुळ्याच्या चिकलखान्यात फासावरच जायचे. त्यांना जन्मठिकच्या एवढं ते कळत होत्या दरोड्यातलं. त्याच्यानंतर गोव्यात गेल्यावर मॉन्तेरो म्हणून होतं, दिसताक्षणी गोळी मारण्याचे त्यांना आदेश होते. परत गोव्यात दिसलं तर गोळी मारायची. त्याच्यातूनही त्यांनी काम करून ते पूर्णत्वास नेलं. मग नंतर ते जेव्हा आजारी होते त्यावेळेला गोवा गव्हर्नमेंटने सत्कार केला अरुणा असफ अल्ली, मधुदंड आणि शिवाजीरावांचा. 1960 नंतरचा त्यांचा जो काळ आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि तो इथे आता सांगावासा वाटतो. 1960 नंतर त्यांनी ठरवलं की आता सक्रिय राजकारणात सहभाग घ्यायचा. अनेक वेळेला राजकारणात गेल्यानंतर त्या व्यक्तीचं एक रूप फार वेगळं असतं, त्यांच्याकडे बघायची लोकांची दृष्टी वेगळी असते. पण तो काळ तसा नव्हता आणि स्वतः शिवाजीरावही तसे नव्हते. ते 56 साली गोव्यातनं सुटले. सुटल्यानंतर मी आजोळी, माझी आई तिच्या मावशीकडे, तिचा एक दुसरा मुलगा तिच्याबरोबर, असेच आम्ही स्कॅटर्ड होतो. आणि हे जेलमध्ये. मग जेलमध्ये सुटल्यानंतर SM जोशीने आम्हाला ठाण्याला एक त्यांचं जे PSPचं हॉटेल ऑफिस होतं ते उघडलं. तो पोटमाळा होता. म्हणजे एका बाजूला 10 फूट आणि तिथून खाली गेले की शेवटच्या बाजूला 3 फूट. पण त्याला 3 रूम होत्या, आतली एक रूम, मधली एक रूम आणि बाहेरची रूम. पण त्या पोटमाळ्यात आम्ही जवळजवळ 56-57 पासून 67ला जेव्हा शिवाजीराव म्हणजे 72ला निवडून आले तर 72पर्यंत आम्ही त्या पोटमाळ्यात राहत होतो. तोपर्यंत कधी शिवाजीरावांनी स्वतःच्या घराचा वगैरे कधीच विचार करत नाही, त्याच्यातच होतो. अनेक लोकांना अनेक वेळेला सढळ हस्ते त्यांनी मदत केलेली आहे. समाजवादाचं धोरण त्यांच्या मनात कायम होतं, पण म्हणून त्यांना कधीही हिंदुत्ववादांचा तिरस्कार नव्हता किंवा काँग्रेसचाही तिरस्कार नव्हता. प्रजा समाजवादी पक्षाबरोबर त्यांनी काम करताना कायम समाजसेवेचं व्रत आचरलं, पण त्याला एक प्रॅक्टिकॅलिटीची पण जोड दिलेली दिसते. तुम्ही पूर्ण तो काळ बघितलात तेव्हा हरित क्रांती चालू होती आणि हरित क्रांती चालू असताना खूप वेळेला ते फक्त उत्तर भारतात चालू होतं. त्याहीपेक्षा महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता आणि मग कोकणातल्या लोकांसाठी काय करता येईल, कोकणातल्या लोकांसाठी कसं काम करता येईल ह्याचा विचार त्यांनी कायम केला आणि त्याच्यातून त्यांनी पोल्ट्री फार्मिंगचा विचार समोर आणला आणि त्यापेक्षा डेअरी फार्मिंग, डेअरी प्रोडक्शन आणि पोल्ट्री फार्मिंग ह्याचा विचार त्यांनी समोर आणला. आता कोकणात हे सगळं करायचं कारण काय होतं? लक्षात घ्या, मुळातच कोकण हा तसा दुर्लक्षित प्रदेश होता. तो दुर्लक्षित असताना काही स्थानिक राजकारणी हे कायम कोकणाचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण तेवढं यशही येत नव्हतं. ते स्वतः लांजाचे आमदार असताना त्यांनी स्वतः सहकारी पतसंस्था उघडल्या. त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे कुक्कुटपालन आणि डेअरी प्रोडक्शन ह्याचा विचार त्यांनी लोकांमध्ये मांडला. अनेक ठिकाणी त्यांनी धरणं बांधली. ती धरणं अजूनही सक्रिय आहेत. ही छोटी छोटी धरणं, त्याच्याबरोबर कुक्कुटपालन किंवा डेअरी प्रोडक्शन ह्याचा एक खूप मोठा विस्तार करणं, हे सगळं जे श्रेय आहे ते स्वतः शिवाजीराव सावंतांना जातं. पूर्ण विचार केलात आणि एक व्यवस्थित विचार करताना तुम्ही लक्षात घेतलं तर एक स्वातंत्र्य सेनानीची राजकारणामध्ये एंट्री झाली होती, पण त्याहीपेक्षा जास्ती समाजाचा विचार करून एक इकॉनॉमिस्ट आपल्याला समोर दिसतो. 50-52ला ते चिपळूणमधनं उभे होते
तर तिथे एका घोड्यावर बसता येईना कोणाला, हे बसले म्हणून त्या मालकाने घोडा दिला त्यांना आणि त्या घोड्यावरनं त्यांनी 52 साली प्रचार केला चिपळूणमध्ये. 67 साली यशवंतरावांनी लांजाला आणलं, पण लांजाला आणल्यानंतर अख्खा लांजा तालुका त्यांनी पायी फिरला आणि ते काहीतरी 2-3 हजार मतांनी त्यावेळेला पडले स्थानिक आमदाराच्या ह्याच्यातनं. पण तिथे आल्यानंतर परत लगेच 6 महिन्यांनी वर्षभर यांनी पंचायत समिती अख्खीच्या अख्खी त्यांनी निवडून आणली, जी कित्येक वर्ष विरोधी पक्षांकडे. मग ती आणल्यानंतर त्यांनी रितसर काम चालू केलं. लांजा तालुका सगळा पायी फिरला, 12 धरणं केली तालुक्यामध्ये. 1972 ते 77 मध्ये ते स्वतः आमदार होते. आता एक लक्षात घ्या, तो पूर्ण जो काळ आहे तो आणीबाणीचा काळ आहे. आणीबाणीच्या काळात त्यांना खूप जास्ती आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्या काळात असं म्हणतात की अनेक काँग्रेसच्या लोकांनी स्वतःचं उट्ट काढण्यासाठी अनेक लोकांना पकडून दिलेलं आहे. हिंदुत्ववादी किंवा कम्युनिस्ट लोक आहेत किंवा सोशलिस्ट लोक आहेत, त्या पक्षातील लोकांना पकडून देऊन जेलमध्ये टाकलेलं होतं आणि अशी उदाहरणं रत्नागिरीत सुद्धा आहेत. पण शिवाजीरावांचं तसं नव्हतं. शिवाजीराव फारच जास्ती हळव्या मनाचे झालेले होते. त्यांना काही बंधनं स्वतः आलेली होती. पण शिवाजीरावांनी कधीही मुद्दाम उट्ट काढण्यासाठी, राग काढण्यासाठी कोणाला पकडलेलं दिसत नाही. त्याहीपेक्षा जास्ती तेव्हाचे जे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनी हेही सांगितलेलं आहे की शिवाजीरावांनी अनेक लोकांना मदतही केलेली आहे. ती मदत सढळ हस्ते होती. ते हिंदुत्ववादी होते, ते कम्युनिस्ट होते, ते सोशलिस्टही होते. अनेक वेळेला पकडायची वेळ आली की स्वतः शिवाजीराव मध्यस्थी करायचे आणि सांगायचे यांना पकडू नका, हे निर्दोष आहेत. ही उदाहरणं आपल्याला शिवाजीरावांची खूप ठिकाणी दिसतात. लांजात तर अनेक लोकांनी त्याबद्दल त्यांचं कौतुकही केलेलं दिसतं. पण त्यांना कोणीतरी बदलीचं काम घेऊन आलं होतं आणि त्यांनी पाकिटात पैसे दिले. ते पैसे त्यांनी एवढ्या जोरात फेकले आणि आवाज असा चढवला की आम्ही थरथर कापलो, काय झालं म्हणून. तर तो पैसे देत होता, ते पैसे फेकून दिले त्यांनी. लहान भाऊ माझा रस्त्यात पडलेले ते 2 आणे किंवा एक काहीतरी कॉईन होतं ते आणलं, तर सुरीचा डाग दिला हातावर, तुझे नसताना तू का उचलले. एक आठवणीत सांगण्यासारखी म्हणजे गोष्ट की लांजाला ते आले, स्थायिक झाले, सभापती झाले. पण जुन्या सभापतींची मुलगी लग्नाची होती आणि नोकरीची गरज होती. तर त्यांनी निरोप पाठवला, शिवाजी माझ्या मुलाला जरा नोकरीला लावू सगळं, तिचा लग्नाचा प्रश्न आहे. त्यांनी ताबडतोब लावलं. तर बरोबरच्या वडिलांनी विचारलं, तो विरोधी पक्षातला आहे, त्याच्या मुलीला कसा. जसा तुम्हाला संसार आहे तसं तिला पण संसार आहे. त्या कार्यकर्त्याला पण संसार आहे, त्याला पण जगवलं पाहिजे. लांजाचे भाग्यविधाते म्हणून अनेक लोकांनी त्यांची चर्चा केलेली आहे. त्यापेक्षा जास्ती अनेक वेळेला अनेक लोकांनी शिवाजीरावांचा फायदाही घेतलेला आहे. अनेक लोकांनी शिवाजीरावांना मदतही केलेली आहे आणि अनेक लोकांनी शिवाजीरावांवर खूप जास्ती वेगळ्या आणि विचित्र प्रकारे टीकाही केलेली आहे. त्यांचं वैशिष्ट्य हे की मुद्देसूद बोलणं, मुद्देसूद समोरच्याची मतं खोडून काढणं आणि समोरच्याला आपल्या बाजूने वैचारिक पातळीवर वळवणं, हे सगळं शिवाजीरावांनी अत्यंत शांतपणे केलेलं दिसतं. पण तरीही त्यांनी कार्य थांबवलं नाही. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तेव्हा कोकण पूर्ण कलासक्त लोकांची भूमी आहे हे त्यांना माहीत होतं आणि त्याच काळात अनेक कलाकारांचे वेगवेगळे गट स्थापन करायचे, त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आणि लोकांना ती कला समजावून सांगण्यासाठी एक खूप मोठं व्यासपीठ तयार करून द्यायचं. हे सगळं काम शिवाजीरावांनी केलेलं दिसतं. ह्याच्यात कधीकधी शिवाजीरावांनी स्वतः आर्थिक मदतही केलेली आहे, कधीकधी स्वतः त्याच्यात सक्रियपणे सहभाग घेऊन जे काही विरोध असतील ते विरोध न जुमानता त्यांना मदत केलेली दिसते. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक उत्तुंग कार्य, एक उत्तुंग नेता आणि एक उत्तुंग समाजवादी व्यक्ती हा आपल्याला समोर आलेला दिसतो. आता गेल्या 70 वर्षाच्या आयुष्यात म्हणजे तसे ते एकदम कडक होते शिस्तीला आणि कुठल्याही गोष्टीला. मग तिथे ते मारायला वगैरेला कमी करायचं नाही. तसा मार मी खाल्लेला आहे. न सांगता पोहायला जाणं, कुठेतरी न सांगता बाहेर जाणं, सगळं अशा ह्याच्यात बेदम मार खाल्लेला आहे. आणि तो म्हणजे न सांगता येण्यासारखा मार खाल्लेला आहे. शाळेतले मार्क्स व्हायचं तर ते आई बघायची, ते मार्काकडे कधीच तुला किती मार्क मिळाले वगैरे नाही. पण तसा आमचा काही संबंध नव्हता. ते घरी यायचे, घरी जायचे, आमदारकीचा होता काय कुठे करा एवढंच. म्हणजे कौटुंबिक जे स्वास्थ्य म्हणण्यापेक्षा कौटुंबिक आनंद असतो. पण त्याला अपवाद एकच, दिवाळीच्या दिवशी ते कसंही करून भाऊबीजेपर्यंत यायचे. ते कुठेही असले जगात
तरी पहाटे 3, 3:30, 4, 5 वाजता ते दिवाळीच्या दिवशी येणार म्हणजे येणार, पहिल्या दिवशी. अशा उदार वृत्तीचा माणूस लांजाचा आमदार होता, कोकण भूमीत जन्माला आला, हे सांगणं गरजेचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ. 1991 साली त्यांचं दुःखद निधन झालं. पण मागे एक खूप मोठं कार्य आणि एक खूप मोठी फॅमिली त्यांना सपोर्ट करणारी होती आणि अनेक लोक त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल कायम त्यांना वंदन करणारे होते. आत्ताचे तत्कालीन जे मोठे नेते आहेत त्या नेत्यांबरोबर कायम जवळीक असलेला एक व्यक्तिमत्व शिवाजीराव सावंत होते. त्याहीपेक्षा जास्ती यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेला तो व्यक्ती होता. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे म्हणूनच स्पेसिफिकली अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि अनेक उत्तुंग कार्य केलेली कोकणातली जी लोकं आहेत त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आम्ही इथे इतिहास मॅटर्सतर्फे करतोय. तर त्यातलंच पहिलं पुष्प म्हणजे स्वर्गवासी शिवाजीराव सावंत. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगताना छोटीशी रिक्वेस्ट हीच आहे की हे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते कायम दुर्लक्षित राहतात. अर्थात काही ठराविक लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना किंवा ज्यांना खरंच त्या कुक्कुट व्यवसायाशी संबंधित लोक आहेत त्यांना ही व्यक्ती माहीत असते किंवा कधीतरी लांजाचे आमदार होते म्हणून कुठेतरी एक छोटीशी नोंद आपल्याला दिसते. पण त्यांचं कार्य एवढं उत्तुंग आहे की एका छोट्या व्हिडिओमध्ये ते करणं खूप अवघड आहे. त्यांच्या आयुष्यात 8वीत असताना बाहेर मी गेल्यानंतर त्यांचा देवळात जाणं वगैरे हा संबंध फारच कमी. मी त्यांना कधी माझ्या आयुष्यात देवाला हात जोडतायत फक्त भैरीला जोडताना बघितले, भैरीच्या देवळात जाऊन नमस्कार करताना. पण बाकी कुठे गेलेत, देवाला गेलेत, बाबा चला ह्या देवळात जाऊया असं कधी बघितलं नाही. तुम्हाला जर खरंच शिवाजीराव सावंतांना मानवंदना द्यायची असेल तर कधीतरी झाडगावच्या जुगाईच्या देवळासमोर जा आणि जुगाईला नमस्कार करताना शिवाजीराव सावंतांची आठवण करा. जेव्हा जेव्हा भैरीच्या देवळात जाल आणि तिकडे भैरीला नमस्कार कराल तेव्हा तेव्हा स्वर्गवासी शिवाजीराव सावंत यांची एकदा आठवण काढा. ती उडी मारल्यानंतर ताकद होती, त्या ताकदीवर ते सगळे हे 40, 100, 200 किलोमीटर चालत जाऊन पुढे अंडरग्राऊंड ते गेले. पण ते स्पाईनला डॅमेज झाल्या त्यामुळे पॅराफ्लेजिया झाला, जो कमरेखाली लुळेपणा येतो. वरती शरीर आणि बुद्धी सगळं स्मार्ट असते. ते 84 पासून हळूहळू होत गेलं. ते 91ला गेले, 12 मार्च 91ला. तर म्हणजे त्याच्यातसुद्धा जर समजा कोण भेटायला आला तर त्यांच्याशी एखाद्या प्रोजेक्टसंबंधी बोलणं, शरदरावांशी भेटायला आले तर त्यांच्याशी प्रोजेक्टसंबंधी बोलणं, वारंवार भूमिपुत्राचं, माझ्या भूमिपुत्राचं काय झालं आहे, जो माणूस बेडरिटन नाही तोही शेवटपर्यंत आपल्या भूमिपुत्राचं काय झालं आहे विचारत होता. मरणाच्या अगोदर 2 दिवस शरद पवार येऊन भेटून गेले. त्याच्या माझ्या भूमिपुत्र दूध संघाचं तुम्ही काय करताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स. पण जे हॉस्पिटलला 7 वर्ष राहिल्यानंतर ते माणूस बोलतात कसे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांना काय अभिप्रेत आहे, हे सगळं नोंदलं गेलं. तर आज 91 to 25पर्यंत ते मला आजही आहेत असं वाटतं. एवढा त्यांचा प्रभाव आहे.